राम राम. राम राम. आपलं नाव सांगा. माझं नाव सुलेमान वसईकर, गाव वसई, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद. बर. आजची तारीख आहे का लक्षात काही? आजची 21 आहे ना? 22 22 ऑगस्ट 2026. 2026. आपण तारीख एवढ्यासाठी घेतो, काय होतं बरेचसे लोकांना असं वाटतं की मागच्या तारखेतले व्हिडिओ आहे जे रिअल येते. आणि मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी आपली चर्चा चालली होती, चांद भाई पण आपल्या चर्चेत होते बरोबर. आता ते व्हिडिओ बनवत आहे, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की जे आहे ते खरंच सांगा, खोटं काही नका सांगू. त्याचं कारण काय माहिती की मी प्रत्येक व्हिडिओत ही गोष्ट सांगत आलो की शेतकऱ्यांना खोटा मेसेज नका जाऊ देऊ. नाही बरोबर नाही तर काय होतं, शेतकरी पाहतील नाही हो ते तर मग ते बाबा जे आहे ते कंपनीचं काय कंपनीचं प्रोडक्ट सांगते बा असं असं हे करा तसं नाही ना, हे जे रिअल ते आहे. हा तेच सांगा, बस. कारण आपल्यामुळे दुसरा शेतकरी नको ते फसायला. आल्याला काय बोललो तुम्हाला हा फसायला नको आपल्यामुळे. मग तुम्हाला ते अल्ट्रासिटी सोडलंय आपण, सड लागली तुमच्या प्लॉटला. हो. बरं, सुरुवातीला काय परिस्थिती होती प्लॉटची? सुरुवातीला एकदम वाळून गेलते ते. हा तुम्ही येत होते, आपलं यांना पाहिजे हा. ना. तर तुम्हाला काय वाटत होतं त्यावेळेस? नाही लय पुरी भांगरून गेली मग आज काय वाटतं? आणि आज तर त्याला मी कालच सांगितलं की बाबा म्हणलं व्हायला त्याला तरी ते डब्यात फोटो काढून घेतला. म्हणलं गडा रिझल्ट आला. कोण तर माती मी लावली नाही, हा मी स्वतः इटीचे नाही इटीचे काय बनणार आहे आपलं. बरं, काय बदल जाणवत तुम्हाला? जसं डायरेक्ट पिवळं सड झालं हा. आणि कोमं पिवळे झाले, खाली त्याचं पुरं काहीच राहिलं नाही. सडलं होतं. हा आता मी तुम्ही आता खडा उकरून दाखवलाय हा, की तो हा. खराब झालेला पीस हम्म. बरोबर. हा, तर जसे की तुम्हाला आता काय फायदे दिसतात? नाही आता म्हणजे क्वालिटीच बदलली त्याची. पुरी क्वालिटी बदल. हा. म्हणजे पहिले पिवळा प्लॉट होता, हा. आता त्याला ग्रीनरी आली, वाढ ही आली, आता ती वाढ झाली. वाढ जेवढी पाहिजे तेवढी नाही, पण याचे स्टंप चांगल्यापैकी वाढले. अहो, म्हणजे हे पान लंब फेकणार ते आता इथून पुढे बरोबर. हा. हा? मग कारण आता त्याची पहिले तेवढी वाढ नव्हती, पण वाढ होता त्याची पनळी पण चांगली लंबी, म्हणजे ज्याला नाही, आपण नाही, कॅनपी आता म्हणजे त्याचं जे झालं समजा पहिलं त्या पहिल्या म्हणजे जमीन आसमानचा फरक झाला की बा त्याची डायरेक्ट याचे तुरा टाकू राहिलं, तुरा लांबा टाकू हा. राहिलं. आणि पहिले इतकंच होतं ते, हा. आणि जागी जागीच खुरजाटलं होतं. हा, सुलेमान भाई तुम्हाला काय वाटतं? नाही, मला तर लय फार आनंद होईल, कारण की माझं स्वतःचं नुकसान होत होतं ना. हा, तुम्ही हे दिल्यामुळे अल्ट्रासीड 1800 लय फायदा झाला. अल्ट्रासीड आहे त्याचं नाव. अति फायदा होईल नक्की का? नक्की. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोरच आहे. हा. त्या आधी डोबात एक कण दे. हा. ते झाड दिसतं हा. का तशी होती. हा, ते दाखवता येईल का भाऊ थांबा आपल्याला? थांबा हा. थांबा. ते दाखवा, हळू एक दाखवा, हळू मिनिट. फिरवा मोबाईल. हा किती. हा हा अशी अशी होती ती पहिली. पहिले. हम्म. हा, आणि आणि आज सोडल्याच्या नंतर हा. असं आता इथं दिसतो म्हणजे मन हे बा. शांत हा. होतं. ते व्हिडिओ मध्ये दाखवा, मला नाही. हा. तिथे दाखवा व्हिडिओ मध्ये. हा काय असा प्रकार? पहिला असा प्रकार होता सेम. हा, आता त्याचे आता त्याचे असा निघलेले प्रकार. फुटवे दाखवा. खुटवे आहे त्याचे. हा, याला निघू लागलेले फुटवे, याला तयार झालेली मुळी, कारण त्याचं खोड खाली चांगलं होतं हा बरोबर. हा. आणि तुम्हाला औषध घेऊन किती दिवस झाले एक सांगता येईल का? मी- अंदाज सांगा. 11 तारखेला आणलं, नाही 12 तारखेला आणलं आणि 13 तारखेला सोडलंय. म्हणजे हा 9 दिवसातला हा एवढा मोठा हा. फरक वाटू लागला हा, तुम्हाला? 9 दिवस. एवढा फरक. 9 दिवस आणि मी तुम्हाला किती दिवस सांगितलं थांबायचं? डायरेक्ट 20 दिवस. 20 दिवस. मी का बरं ह्या गोष्टी सांगतो? मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो, व्हिडिओच्या माध्यमातून तो प्रत्येकालाच सांगतो. ते एवढ्यासाठी सांगतो की बाबा रे, आता तर तुम्हाला एकदम ओके वाटू लागले की नाही, हा. मग याला भूक लागली तुम्हाला काय माहिती? नाही. हे तर चालू आहे ना. मग याला खाऊ तर द्या. जे औषध दिलेलं आहे, एवढ्या मागाचं औषध तुम्ही आणता, एवढा खर्च करता, मग परतही तुम्ही फोन करता. आता मला त्यांचा फोन आला, दाजी काय देऊ, हा. असंच बोलले ना हो, तुम्ही हो, हो. बरोबर. 100%. आता ते चांद भाईमुळे मला दाजी म्हणतात, हा. तर दाजी काय देऊ? अरे म्हटलं का देता? हा. पहिल्याचं काम होऊ द्या, मला तुमचा प्लॉट बघू द्या, त्याच्यानंतर आपण ठरवू. हा. आणि आताही मी तुम्हाला काय सांगितलं, अजून आपल्याला 7-8 दिवस दम काढायचा, काहीच करायचं नाही म्हणून. काहीच नाही करायचं. का नाही करायचं माहितीये का? अहो, तुमचे नुसते पैसेच आम्ही लुटायचे का? नाही बरोबर नाही. मग मग- दिसतंय ना मग. मग तुमच्या पैशासाठी माझे व्हिडिओ असे येतात, ते पाहतात माझे व्हिडिओ रेग्युलर. हो, मी हो. पैशासाठी, नुसतं पैशाच, मला पैशाची गरज आहे, नाही. मला पैसा लागत नाही अशातला भाग नाही, मलाही पैशाची गरज आहे. पण तुमच्या फुकटचा पैसा नकोय. काहीतरी तुम्हाला त्यातून समाधान मिळणं गरजेचं आहे. आणि तुमच्या त्या कष्टाचं चीज व्हावं, तुम्ही आणलेल्या औषधाचं काहीतरी तुम्हाला उपयोग व्हावा, आणि त्याचे काहीतरी रिपोर्ट तुम्हाला मिळावे, आणि त्याच्यानंतर मला पैसा हवाय.
मी काही संत गाडगे बाबा नाही की मी काही वाटून द्यायला आलो नाही किंवा मी फुकट इथं आलो नाही. आता मी संभाजीनगर वरून इथं आलोय सिल्लोडला, बरोबर. आज मला सांगा, मला यायला 2000चं डिझेल यायला जायला लागतं. मी तर ते तुमच्याच खिशातून काढणार आहे. मग मी काही माझ्या घरी काही गांजाचं झाड नाही, हे तर मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतो, माझ्या घरी काही गांजाचं झाड नाही बाबा, किंवा माझी बायको काही गव्हर्नमेंटला नाही की ती 2000 रुपये डिझेलला देईल. पण ते 2000 रुपये घेत असताना मला कुठेतरी लाज वाटायला पाहिजे ना, की यार मी कोणाचे कसे घेऊ लागलो, बरोबर आहे की नाही. तुम्हाला जर कदाचित त्याचे रिपोर्ट येत नसतील, तुम्हाला फायदे होत नसतील, आणि मी तुमचा विचारच नाही करायचा, याला कुठेही अर्थ उरत नाही. मग त्यात फायदा विनंती, बरोबर आहे की नाही. मातीत पैसा टाकू राहिला, बरोबर. हे देईल म्हणून आम्हाला गॅरंटी आहे का? नाही, मातीतच टाकला पैसा, नक्कीच मातीत टाकणं लावला. मग त्या मातीचं सोनं व्हावं, याच्या व्हावं, आणि त्यानंतर आम्हाला मिळावं, ही माझी अपेक्षा आहे. शेतकरी मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत आलो. आता चांदभाई तुमच्या समोरचं उदाहरण आहे. खूप दिवस नाही झाले, 11 तारखेला त्यांनी औषध सोडलं. आजची 22 तारीख आहे, म्हणजे 9 दिवस झाले. 12 तारखेला तुम्ही औषध सोडलं का? 13ला सोडलं. 9 दिवस आहे. आणि मी वारंवार सांगत आलो की अल्ट्रासीडचे फायदे काय, तोटे काय. आणि मी प्रोडक्टवर जास्त बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये मी शेतकऱ्यांवरती जास्त बोलतो की तुम्ही फुकट खर्च नका करू, हकनाक आम्हाला मोठं नका करू. आम्हालाही मोठं व्हायचंय, पण तुम्ही आमच्या सोबत तुम्ही मोठे झाले तर आम्ही मोठे होऊ. तुम्ही जर कदाचित संपले तर आमचं काही खरं नाही. आणि त्याला काही इलाजच नाही. आपण जे म्हणतो समजा, आता जे आमच्या जवळच नाही आलं तर आम्ही तुम्हाला देणार कुठून. आणि म्हणून सांगत राहतो शेतकरी मित्रांनो, प्रत्येक वेळेस मी ओरडून सांगतो, पोट तिडकीनं सांगतो. आतापर्यंत चांदभाई सोबतही तेच बोलत होतो, तुमच्या सोबतही तेच बोललो. पोट तिडकीनं का बोलतो, की मला वाटतं की शेतकऱ्याचा कुठेतरी फायदा व्हावा. आता मला बरेचसे कॉल येतात. आता मला रात्री एका जणाचा 1:30 वाजता फोन झालेला आहे की तू असं का बोलू लागला, सगळ्यांचं नुकसान होतंय, शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्याची भाषाच करू नको. माझ्याकडे रेकॉर्डिंग, बाकायदा रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. एक विचार करा तुम्ही, आता आम्ही डोळ्यांना पाहिलं ती कंडिशन. आता आम्हाला जर तुम्हाला जर समजा आम्ही तुम्हाला धरू ना, आम्हाला दुसरे काय कामाचे ते नाही. मग मला रात्री 1:30 वाजताचा फोन, मी तुम्हाला फोन पण दाखवतो, रात्री 1:30 वाजता आलेला, त्याची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. शेतकरी मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल तर मी 1:30 वाजेची रेकॉर्डिंग टाकतो. मला तो सरळ धमकीचा फोन होता, कारण मी शेतकऱ्यांवरती बोलतो तसं. मी दुकानदार असेल किंवा कंपनीवाले असेल, मी यांच्यावर मी शेतकऱ्याला सांगतो. माझा सल्ला शेतकऱ्याला आहे की तुम्ही खर्च करा, पण मापात करा. मापात का करा, तर आता 10 दिवस झाले, याला काही गरज नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं अजून तुम्हाला 10 दिवस गरज नाही, बरोबर. 20 दिवस मी तुम्हाला सांगितलं. अहो, प्लॉट तुमचा चांगला झाला ना. एका डोस मध्ये जर तो 20 दिवस चालत असेल तर का 8 दिवसाला औषध द्यायचं, बरोबर. आणि म्हणून शेतकरी मित्रांनो, माझं हेच सांगणार आहे, चला मला फोन आला त्याचं, मी त्या लोकांना मी नाही घाबरते किंवा अशा लोकांना मी जुमानत पण नाही. हे चालूच असणार आहे धंद्यामध्ये. मी जर एखाद्याचं माझ्यामुळे वाईट होणार असेल तर तो नक्कीच मला फोन करेल, बरोबर. पण शेतकरी मित्रांनो, सुधरा. पुन्हा सांगतो की सुधरा. जोपर्यंत तुम्ही सुधारणार नाही, आम्ही लुटत राहू. ती गोष्ट होणार आहे ना. तुम्ही जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत आमचं काम आम्ही चालूच ठेवू, लुटण्याचं. मी बाकायदा बोलतोय, मी लुटण्याचं काम म्हणतोय, आम्ही लुटण्याचंच काम करू. आम्हाला घेणं नाही. तुम्ही रोज एक जण मरा, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. आमचा संसार चालला पाहिजे, आम्हाला तुमच्याशी घेणं नाही. झालेलीच आहे आणि ती हकीकत आहे. त्याच्यामुळं, आणि आम्ही तुमच्या दारात येत नाही, तुम्ही आमच्या दारात येत आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुधरा. आम्ही तुमच्या दारात येत नाही ना, कंपनीवाला तुमच्या दारात येतो ना, दुकानदार येतो. तुमची जरूरत पडती, पण मग तुम्ही कुठेतरी, मी लय वेळेस सांगतो की तुमच्या आजूबाजूला चांगले लोक आहेत, त्यांना शोधा. आणि आता जर कदाचित मी चांदभाईच्या प्लॉटवर आलो, जर तुम्हाला रिझल्ट वाटले तरच औषध घ्या, अन्यथा घेऊ नका. बरोबर ना. काय होतं, तुम्ही बळी पडू नका कोणालाही. सकाळच्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलं गेलं की भूलथापात, शेतकरी सांगत होता भूलथापांना बळी पडू नका. मी तेच सांगतो की कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. मी जर अल्ट्रासीडचे एवढे अनुभव सांगतो तर 4 शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती जा, त्याचे अनुभव घ्या, आणि त्यानंतरच तुम्ही अल्ट्रासीड खरेदी करा. तसंही करू नका. मी स्पष्ट बोलतो, मला ना कंपनीशी घेणे ना कोणत्या दुकानदाराशी. चालेल, ठीक आहे मित्रांनो, पाऊस येतोय, शेतकऱ्यांना घाई आहे, थांबतो. राम राम.